लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, पण त्यासाठी भाजपनं राज्यातील अनेक हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमानांचं बुकिंग केल्याची माहिती आहे। त्यामुळे विरोधकांनी प्रचार कोंडी झाल्याचं सांगितलंय। देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल कधीही वाजू शकतं। त्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागलेत। युत्या, आघाड्या, जागा वाटपाच्या वाटाघाटींसोबतच निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या साधनांची जुळवाजुळव करण्यात राजकीय पक्ष कामाला लागलेत। पण लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच सध्या देशातील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं मोठी खेळी केली आहे। भाजपनं राज्यातील बहुतेक हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमानांचं बुकिंग केलंय। त्यामुळे विरोधकांना निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमान मिळणार का याबाबत शंका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केली। इतर विरोधकांची खाती करायची, गोठवायची आणि त्यांना सांगायचं की त्यांची खाती राज्य म्हणजे युवक काँग्रेस प्रदेशची खाती गोठवायची। त्यांना कुठल्याही हवाई जी काही साधनं आहे ती मिळूच नये, ते बुकच करू नये अशा प्रकारची व्यवस्था करायची आणि ज्या काही एजन्सी आहेत त्यांना पुन्हा वरून धमकवायचं की तुम्ही विरोधकांना अजिबात रेंटने सुद्धा किरायाने सुद्धा हे चापर देऊ नये, नाहीतर तुमची सुद्धा चौकशी लागेल अशा पद्धतीने धमकवून सगळे आपल्या ताब्यात घ्यायचं। लोकसभा निवडणुकीमध्ये स्टार प्रचारकांना विविध मतदारसंघात नेण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातो। तसंच कमी वेळेत जास्त मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचार करणं ही हेलिकॉप्टरमुळे शक्य होतं। त्यामुळे निवडणूक काळामध्ये चार्टर्ड विमान, जेट विमान, हेलिकॉप्टरला मोठी मागणी असते। या काळात विमानांचे भाडेही गगनाला भिडलेले असतात। साधारणतः सिंगल इंजिन हेलिकॉप्टरसाठी 90,000 ते 1 लाख रुपये प्रति तास इतकं भाडं असतं। एंट्री लेवल हेलिकॉप्टरसाठी 1 लाख रुपये, डबल इंजिन हेलिकॉप्टरसाठी 3 ते 4 लाख रुपये, टर्बोप्रॉप विमानासाठी 1.40 लाख रुपये, जेट विमानासाठी 2 ते 4 लाख रुपये, तर चार्टर्ड विमानासाठी प्रति तास 1.5 ते 2 लाख रुपये आणि अत्याधुनिक सुविधा असलेल्या हेलिकॉप्टरसाठी प्रति तास 4 ते 5 लाख रुपये इतके भाडे असते। लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर आहे, पण गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासूनच भाजपनं देशभरातील सर्व हेलिकॉप्टर बुक केल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलाय। पण गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासूनच भाजपनं देशभरातील सर्व हेलिकॉप्टर बुक केल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता। त्यामुळे इतर राजकीय पक्षांना त्यांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध होऊ शकणार नाही असा दावाही ममता दीदींनी केला होता। तर राज्यातील सर्वच हेलिकॉप्टर, छोटी विमानं बुक करून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची प्रचार कोंडी केली आहे असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।